कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीत. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 8 वाजताच कोर्टात केलं होतं हजर. वकिलाच्या पोशाखातल्या अमित भोसलेचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारातील घटना. संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी आरोपींकडे होती शस्त्र. आरोपींकडे काठी, रॉड, कोयता याचा अनेक हत्यार असल्याची सुदर्शन घुलेची कबुली. कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ, मंत्री शंभूराज देसाईंचं विधान. तर हे तालिबानी राज्य, कायद्याचं राज्य संपलंय असं म्हणत संजय राऊतांचा पलटवार. सौगाते सत्ता आणि सौगाते पॉलिटिक्स. संजय राऊतांची घणाघाती टीका. ज्यांना द्यायचं माहीत नाही ते अशीच टीका करणार, नरेश मस्केंचा टोला. रायगड रोपवे परिसरात भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांचा एकत्र प्रवास. पाचाड जवळच्या मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी मंत्री दर्शनासाठी आले एकत्र. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार. राज्य सरकारकडून महावितरणला एकाच दिवशी तब्बल 3000 कोटींपेक्षा जास्तचा निधी वितरित. बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पुण्यात आलेल्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून पळाला होता पती. आरोपी राकेशवर ससूनमध्ये उपचार सुरू. राज्यात एकीकडे धार्मिक जातीय तणाव सुरू असताना पुण्यामध्ये एका हिंदूवर मुस्लिम बांधवाकडून अंत्यसंस्कार. पुण्याच्या जावेद खानचं पंचक्रोशीत कौतुक. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा मोठी अपडेट समोर येते. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतरच आपल्याला न्याय मिळेल असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतायत. तर पोलीस प्रशासनावर माझा विश्वास नाही असंही त्या म्हणतायत. पण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे आतापर्यंत शांत आहे असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. 17 महिने उलटून सुद्धा या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ज्ञानेश्वरी मुंडे न्यायाची मागणी करणार आहेत. की आम्ही आता सीएम साहेबांशी डायरेक्ट संवाद साधूनच पुढचा निर्णय घेणार आहोत. 3 तारखेपर्यंत SP साहेबांवर विश्वास ठेवून, पूर्णपणे विश्वास ठेवून SP साहेबांवर 3 तारखेपर्यंत वाट पाहून आम्ही सीएम साहेबांची भेट घेणार आहोत. या प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांचं अपहरण करताना आरोपींकडे कोणती शस्त्र होती याबाबतची कबुली आरोपी सुदर्शन घुलेनं दिली आहे. तर प्रतीक घुलेच्या हातामध्ये लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड आणि जयराम साठेच्या हातात कोयता होता. याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे. सुदर्शन घुलेच्या दोषारोप पत्रातील जबाबातून हे सत्य समोर आलंय. तसंच खंडणीसाठीच्या बैठकीमध्येही घुले होता याची कबुली त्यानं दिलेली आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आलेली आहे. सुदर्शन घुलेच्या जबाबात नेमकं काय आलंय ते आपण बघतोय. आरोपीकडील शस्त्रांबाबत घुलेनं कबुली दिलेली आहे. नेमकी कोणकोणती शस्त्र होती आरोपींकडे याविषयीची कबुली दिली आहे. तर उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवून मारहाण केल्याचं त्याने सांगितलेलं आहे. सुदर्शन घुलेच्या जबाबातून नेमकं काय समोर आले ते आपण बघतोय. खंडणीच्या बैठकीमध्ये कराडसोबत घुले सुद्धा होता अशी ही माहिती त्याच्याच जबाबातून समोर आली आहे. कराडच्या परळीमधील जगमित्र ऑफिसमध्ये याविषयीची बैठक झालेली होती आणि 2 कोटी द्या अन्यथा काम बंद करण्याचा इशारा याच बैठकीमध्ये कराडनं आणि त्याच्या साथीदारांनी, त्याच्या गँगनं दिला होता अशी माहिती आहे. आरोपीकडील शस्त्रांबाबत घुलेनं कबुली दिली आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी जयराम साठेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. तर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून देशमुख यांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती आणि या मारहाणीमुळे वाल्मिक कराडची बदनामी झाली. कराडनं घुलेला बदनामीचा बदला घ्यायला सांगितलं असा जबाबात उल्लेख आहे. तर हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची असा स्पष्ट उल्लेख जयराम साठेच्या जबाबात दिसतोय. त्यामुळे सुग्रीव कराड कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे परत आहे प्रशांत कोरटकरवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. वकिलाचा कोरटकरला पायताण मारण्याचा प्रयत्न समोर आला आहे. कोरटकरला जाब विचारण्याचा प्रयत्न त्या वकिलानं केला.
प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टाच्या आवारातच अमित भोसले या वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुनावणी संपल्यानंतर कोर्टामधून खाली घेऊन जात असताना त्याच्यावर हरामखोर कोरटकर असं म्हणत वकिलानं हल्ला चढवला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला। तर या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर याआधी सुद्धा मंगळवारी जेव्हा कोरटकरला कोर्टाबाहेर आणलं होतं त्यावेळेला शिवप्रेमी आक्रमक झाले आणि शिवप्रेमींनी कोरटकरवर पायताण भिरकावल्या होत्या। कोरटकरला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार हे स्पष्ट होताच कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले। शिवप्रेमींनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर सकाळपासूनच गर्दी केली होती। त्याला कोल्हापूर कोर्टात हजर केलं, त्यावेळी कोर्टाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले। त्यानंतर कोर्टाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली, पण सुनावणीनंतर कोरटकरला कोर्टातून नेताना संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरच्या दिशेनं चपला भिरकावत निदर्शनं केली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरलेली होती कोरटकरनं आणि त्याचबरोबर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली होती। आणि असा हा कोरटकर तब्बल 1 महिना लपून बसलेला होता, फरार होता। अखेर तो पोलिसांना सापडलाय आणि त्यावेळेला जेव्हा त्याला कोर्टामध्ये आणलं जातंय त्यावेळेला त्याच्या दिशेनं पायताण भिरकावण्याचे प्रकार समोर येताना दिसत आहेत, त्याच्यावर हल्ल्याचे प्रयत्न होतानाही दिसत आहेत। तर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल। कोरटकर कुठे कुठे फिरला, त्याला कोणी मदत केली, कोरटकर कुणाच्या सांगण्यावरून हे काही करत नाही ना, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, पण न्यायालयानं 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे। दरम्यान कोर्टाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय। विष शोकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केलेली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे। माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत PC दिलेली आहे। जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस PC दिलेली आहे। तर प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। नागपूरचा प्रशिक पडवेकर, चंद्रपूरचा धीरज चौधरी, इंदोरचा हिफाजत अली आणि राजेंद्र जोशी, तेलंगणामधील करीमनगरचा साईराज शेटकरनं फरार कोरटकरला मदत केली होती। या मित्रांच्या मदतीनं कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता। मध्ये पुन्हा सराईत गुन्हेगारांना दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे। रस्त्यावर गाड्यांचा ताफा घेऊन एका नेत्याच्या वाढदिवसाला हे जात होते अशी माहिती आहे। मंगेश कदम उर्फ मंग्या असं सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। यावेळी त्यानं रॅली काढून वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला। ही दृश्य आपण बघू शकतोय। ही रॅली एखाद्या मागणीसाठी किंवा सोशल वर्कसाठी नाहीये, तर एका गुंडानं काढलेली, सराईत गुन्हेगारानं काढलेली रॅली आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाईक स्वार सहभागी झाल्याचं दिसतंय। एवढंच काय तर त्यानं किरकिटवाडी भागामध्ये रील काढत सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलेला आहे। तर 2017 मध्ये सराईत गुंड हसन शेखच्या हत्या प्रकरणी मंगेश कदम हा मास्टरमाइंड आणि आरोपी होता। गावगुंडांच्या अशा कृत्याकडे पोलीस लक्ष देऊन कारवाई करणार का असा सवाल आता नागरिक विचारताना दिसत आहेत। कारण गुंड जर अशा पद्धतीने रॅली काढायला लागले, एवढे सारे लोक जमवायला लागले, तर याच्यातून लोकांमध्ये काय संदेश जाणार आणि किती भीती निर्माण होणार असाही सवाल उपस्थित होतोय।